हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. श्रुतिका शिजला चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या न्यू लाईफ चेंजिंग व्हिडिओचा टॉपिक आहे की आपल्याला रनिंग पर्सन बनायचं आहे. आता तुम्ही विचार करा रनिंग पर्सन म्हणजे काय. तर आपल्याला आहे ना स्वतःला ना असं शिकणारं व्यक्तिमत्व बनवायचं आहे. आता शिकणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्याला आयुष्यात ना आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टीकडून आपल्याला शिकायचं आहे. तर साधं सिंपल एक्झाम्पल देते. आपल्या आयुष्यात खूप साऱ्या अशा गोष्टी घडतात ना की ज्याच्यामुळे ना आपण डिप्रेशनमध्ये जातो. ॲक्च्युली जर खरं बघायला गेलं ना तर या एवढ्या गोष्टी असतात, त्या गोष्टीवर आपला टाइम आणि एनर्जी वेस्ट घालवणं सगळ्यात मोठी मूर्खपणा असतो. पण आपण त्याच छोट्या छोट्या गोष्टीवर ना आपला टाइम वेस्ट घालवतो, एनर्जी वेस्ट घालवतो. तर आपल्याला ना आपल्या लाईफमध्ये कोणतीही सिच्युएशन येऊ दे, तर आपल्याला त्या लाईफच्या सिच्युएशनमधून आपल्याला काय शिकायला भेटतं हे बघा. ना की त्या गोष्टीला घेऊन तुम्ही डिप्रेशनमध्ये जाल किंवा टेन्शनमध्ये याल किंवा तुम्ही बोलतात ना की तुमच्या मनाला लागेल ती गोष्ट आणि मग त्याच गोष्टी घेऊन बसाल. नाही गाईज, कसं असतं ना की ह्या ज्या गोष्टी असतात ना त्या गोष्टी आपल्याला कोण शिकवत नाही की आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडल्यात त्याच्यातून आपल्याला काय शिकायचं असतं हे आपण बघायचं असतं. कारण ह्या गोष्टी आपल्याला कोण शिकवत नाही, आपल्याला शिकाव्या लागतात. तर मी साधं सिंपल एक्झाम्पल देते की तुम्हाला ना त्या गोष्टी खूप इझी वेमध्ये समजतील. आता समजा की ऑफिसमध्ये ना सगळेजण माझ्यासोबत खूप रिस्पेक्टने बोलतात, बरोबर. आपल्यासोबत सगळे रिस्पेक्टने बोलतात आणि कधी काही अचानक एखादा व्यक्ती येतो आणि आपल्यासोबत डिसरिस्पेक्टने बोलतो किंवा अशा भाषेमध्ये बोलतो की जी आपल्याला गोष्ट पटत नाही, आपल्याला ती गोष्ट खटकते. पण आपण कसं ना की आपण ह्युमन बिंग 24 तास तर आपण चांगल्या मूडमध्ये नाही राहू शकत. आपले मूड स्विंग्स हे होत असतात, प्रत्येकाचे होतात. स्त्री असो पुरुष असो, प्रत्येकाचे मेल फिमेल प्रत्येकाचे मूड स्विंग्स होत असतात. आपण 24 तास एकाच हॅपी खुश ह्याच्यामध्ये नाही राहू शकत. तर आणि अशा वेळेस कधी कधी अशा गोष्टी घडतात की म्हणजे समोरचा व्यक्ती येतो, डिसरिस्पेक्टने बोलतो, मग त्यावेळेस आपण वेगळ्याच मूडमध्ये असतो. मग तेव्हा आपण ना तिथे काही आन्सर देत नाही. मग आपल्याला असं घरी आल्यावर असं वाटतं, अरे मला त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होतं, मी कशाला डिसरिस्पेक्ट सहन केली. मग आपण काय करतो तेव्हा आपल्या एक तर ती गोष्ट मनाला लावून घेतो, नंतर सेकंड काय आपण त्या गोष्टीचा अतिविचार करतो आणि अतिविचार करून आपण त्या गोष्टीला अजून कॉम्प्लिकेटेड बनवतो आणि आपण अजून डिप्रेशनमध्ये जातो, आपण दुःखामध्ये जातो. पण काय खरं बघायला गेलं ना की ह्या गोष्टीतून ना आपण असा विचार करण्यापेक्षा ना असा विचार करायला पाहिजे की ह्या परिस्थितीतून ना मला काय शिकायला भेटलं, ना की त्या गोष्टीला घेऊन अतिविचार करणं, डिप्रेशनमध्ये जाणं, स्ट्रेस घेणं किंवा इगो पकडून ठेवणं की तो व्यक्ती मला असा का बोलला. नाही गाईज, त्या व्यक्तीला दोष देऊ नका. आपण जर कुठे कमी पडलोय तर आपली चुकी आहे. आपण त्या ठिकाणी बोलायला ऍक्टिव्ह नव्हतो किंवा आपण त्या व्यक्तीला तिथे आन्सर दिलं असतं तर ती गोष्ट आपल्यापर्यंत आलीच नसते. पण आपण होतो का तेवढं ऍक्टिव्ह? नाही होतं. मग या परिस्थितीतून मला काय शिकायला भेटलं की मला या परिस्थितीमधून शिकायला भेटलं की नाही